खारेगाव टोलनाक्याजवळ एडिबल ऑइलच्या नावाखाली बेकायदेशीर डिझेलची वाहतूक करणारा टँकर जप्त. मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ ठाणे शहर गुन्हे शाखा अटक 1 आणि शिधा वाटप विभागाच्या संयुक्त पथकाने एक मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. खाद्यतेलाच्या नावाखाली बेकायदेशीररित्या डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणारा एक मोठा टँकर या पथकाने जप्त केला असून या कारवाईत तब्बल 46,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी संबंधित टँकरवर एडिबल ऑइल खाद्यतेल असे लिहिण्यात आले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी चालकासह एकूण 8 जणांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा घटक 1 ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खारेगाव टोलनाक्याच्या अगोदर मुंब्रा वळण रस्त्यावर सापळा रचण्यात आला होता. या ठिकाणी संशयास्पद टाटा कंपनीचा टँकर क्रमांक MH46BB7134 थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील द्रव्य पदार्थ आढळून आला. टँकर चालकाकडे या डिझेल सदृश पदार्थाची वाहतूक करण्याचा कोणताही परवाना, खरेदी बिल किंवा वैध कागदपत्रे नव्हती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उपनियंत्रक शिधा वाटप विभाग ठाणे यांच्या आदेशानुसार शिधा वाटप अधिकारी श्री सुभाष रामनाथ डुमरे व त्यांच्या पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या संयुक्त तपासणीत टँकरच्या 5 कप्प्यांमध्ये एकूण 25,000 लिटर बेकायदेशीर डिझेल सदृश पदार्थ आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 24,50,000 रुपये किमतीच्या 25,000 लिटर डिझेल सदृश पेट्रोलियम पदार्थाचा आणि 22 लाख रुपये किमतीच्या टाटा टँकरचा समावेश आहे. नियमानुसार तपासणी अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून रासायनिक चाचणीसाठी नमुने गोळा केले असून टँकर व इतर मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. प्राथमिक तपासणीत महत्त्वाची माहिती समोर आली असून सर्व आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून विरार खाडीच्या किनारी बोटीमधून आणलेले डिझेल टँकरमध्ये भरले होते आणि ते नाशिकच्या दिशेने घेऊन जाण्याचा त्यांचा बेत होता. पेट्रोलियम पदार्थाची वाहतूक करण्याचे कोणतेही वैध मापदंड न पाळता सामान्य टँकरमधून अशी धोकादायक वाहतूक करून नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण करण्याचे कृत्य आरोपींनी केले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी चालक धर्मेंद्र कुमार श्यामलाल पटेल वय 37 वर्ष राहणार वाशी नवी मुंबई याला अटक करण्यात आली आहे. तसेच टँकर मालक रितेश अभय नारायण सिंग राहणार तिवा ठाणे यांच्यासह पालघर व सुरत येथील रोशन शिरोडकर, नितीन कोली, राजू पंडित, दीपक पवार, सागर पाटील आणि अनिल सुरत या इतर 7 साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहेत. शिधा वाटप अधिकारी श्री सुभाष रामनाथ डुमरे यांच्या फिर्यादीवरून सर्व आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा 1955, मोटार स्पिरिट अँड हायस्पीड डिझेल ऑर्डर 2005 आणि बायोडिझेल धोरण 2021 च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षक अशोक रावजी उतेकर या गुन्ह्याचा तपास पुढील करत आहेत. या मोठ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील जनतेला जाहीर आवाहन केले आहे की जिल्ह्यात डिझेल व तत्सम इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. जनतेने कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त इंधन साठा करून ठेवू नये आणि इंधनाच्या तुटवड्याबाबत पसरवणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाकडून अत्यंत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.